हॅलो नमस्कार मंडळी। या महिन्याच्या सुट्टीत आम्ही गेलो होतो गुजरात पोईचा येथे असणाऱ्या या सुंदर अशा नीलकंठधाम मंदिरामध्ये। पृथ्वीवरती जर स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा या मंदिराला नक्की व्हिजिट करा। या ठिकाणी तुम्ही ट्रेनने सुद्धा जाऊ शकता, तसेच तुमच्या कारने सुद्धा जाऊ शकता। हे मंदिर रील मध्ये दिसते त्याच्यापेक्षा कैक पटीने अधिक सुंदर हे प्रत्यक्षात बघण्यासारखं आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की याआधी कदाचितच तुम्ही इतकं सुंदर मंदिर प्रत्यक्षात पाहिलं असेल। इथे तुम्हाला फूड कोर्ट, लॉकर ऑप्शन तसेच स्टेसाठी सुद्धा बरेच ऑप्शन बघायला मिळतात। तुमच्याजवळ अधिक वेळ असल्यास मंदिरामागची नर्मदा रिव्हर क्रॉस करून तुम्ही जवळच असलेल्या कुबेर भंडारी धाम इथे सुद्धा व्हिजिट करू शकतात। हे मंदिर दिवसा जितके छान दिसते त्यापेक्षाही अधिक सुंदर हे रात्री दिसते। या मंदिरातील प्रमुख आकर्षण म्हणजे संध्याकाळच्या वेळी इथून निघणारी ही मिरवणूक आणि त्याचबरोबर मंदिरात होणारी आरती। आरती झाल्यानंतर माणिक स्वरूप छोटे छोटे हिरे, मोती, रत्न उडवण्याची इथे परंपरा आहे आणि हेच रत्न लोक वेचून घरी घेऊन जातात आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात। यामुळे आपल्या धनधान्यामध्ये खूप बरकत येते अशी इथली मान्यता आहे। तुम्ही इथे जर येणार असाल तर तुम्ही जवळच असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला सुद्धा व्हिजिट करू शकतात। सुंदर असे फाउंटन, लाइटिंग, सुंदर असा ॲम्बियन्स, खूप छान वातावरण। इथे आल्यानंतर अगदी मन शांत होते आणि इथे रमून गेल्यासारखे वाटते। मी तरी जगामध्ये यापेक्षा सुंदर मंदिर याआधी कधीही बघितलं नव्हतं। मला तर हे मंदिर खूप आवडलं। नीलकंठधाम हे मंदिर स्वामीनारायण टेम्पल म्हणून सुद्धा गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे। इथे असणारे 108 गायमुख ज्यामधून सतत पाणी येत असते, तिथे आपण पवित्र स्नानाचा आनंद घेऊ शकतो। तुम्हाला पण या सुट्टीमध्ये काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायचं असेल तर नीलकंठधामला नक्की व्हिजिट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो आणि कमेंट नक्की करा। बाय।